नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. खूप विनंत्या केल्यानंतरही त्या मध्यस्थी व्यक्तीने काकूचा पत्ता त्याला दिला नाही. मग पत्ता कसा काढता येईल याचा विचार तो करू लागला. घरी परतल्यानंतर त्याला त्याचा लहान काका त्याने घेतलेली स्कूटर पुसताना दिसला. लहान काकाकडून आपल्याला पत्ता मिळू शकतो, मात्र हा चिडचिडा आहे. याच्याकडून कशी काढू मी माहिती? असा विचार करतानाच त्याला एक आयडिया सुचली. तो काकाच्या जवळ जात लाडाने म्हणाला, काका, काल गल्लीतले सगळे तुझे नाव घेत होते बघ. काका स्कूटर पुसता पुसता थांबला आणि आनंदाने याला विचारलं, का रे, का घेत होते माझे नाव? हा म्हणाला, सगळे म्हणत होते, खरंच हा गल्लीतला पहिला तरुण आहे, ज्याने गरिबीतही जिद्दीने शिक्षण घेऊन मोठा होऊन स्वतःच्या पायावर उभे राहून दाखविले आणि गल्लीत पहिली स्कूटर आणली. आता याचा लहान काका तर हवेतच होता. असं का? बरं बरं, असे म्हणत तो स्कूटरला आणखी जास्त जोराने पुसू लागला. मग हळूच याने विषय काढला, काका, मधली काकू कोणत्या गावची रे? आणि तिच्या गावात खूप मोठे मंदिर आहे म्हणे. काका आपल्याच नादात होता. अरे ती ना रामदुर्गची हो. तिच्या शेजारीच मोठं शंकराचंच मठ आहे. मंदिरापेक्षा मोठं. अर्धी माहिती तर याने काढली. परत तो म्हणाला, अच्छा, मग ते खूप श्रीमंत आहेत म्हण की? मोठं दुकान असेल ना त्यांचं? काका अजून त्याचं धुंदीत होता म्हणाला, अरे त्यांचे मोठे दालमिल आहे. कडलगी डाळ मिल फेमस आहे रामदुर्गमध्ये. कुणालाही विचारले तरी सांगतात, इतके प्रसिद्ध आहे ते. आता याचे पूर्ण काम झाले होते. लगेच तो तिथून निघून गेला. रामदुर्गला कसे जायचे याचा विचार तो करू लागला. लगेच याला आठवले, तिथे जवळच जोशी नावाचे एक कंडक्टर राहत होते. तो तडक त्यांच्या घरी गेला. सदैवाने जोशी ड्युटीला निघण्याच्या तयारीत घराच्या दरवाजात उभे होते. कंडक्टर मामा, रामदुर्गला कसे जायचे ओ? सायकलवरून उतरत यांनी विचारले. खाकी शर्टाचे बटन लावत घराबाहेर येत जोशी म्हणाले, का रे, कोण जाणार आहे? अरे ते खूप लांब आहे, 14 तास लागतात बाळ. लगेच हा म्हणाला, माझी आजी जाणार आहे. तिला बोर्ड वाचता येत नाही ना, म्हणून तिला डायरेक्ट बसला बसवायचे आहे. मग एक काम कर, रात्री 11:30 वाजता विजयनगरच्या बसला बसव. दुपारी 1 वाजता पोहोचेल ती रामदुर्गला. एवढे बोलून जोशी आपल्या ड्युटीला निघाले. मग याने पुन्हा त्यांना हटकले. तिकीट किती ओ? लुनाचे पायडल फिरवत ते म्हणाले, 65 रुपये. बरं असे म्हणत हा जणू आता मी काकूला परत घेऊन येणार या आनंदात पुढच्या तयारीला लागला. घरी आला. दुपारचे 12 वाजले होते. त्याला आज भूक पण लागत नव्हती. त्याच्या डोक्यात एकच विचार चालू होते, 65 अधिक 65 130 आणि मग खर्चाला 70 म्हणजे 200 रुपये पाहिजे. कुठून आणायचे हा प्रश्न त्याला पडला. कारण कुणालाही 200 मागितले की 200 प्रश्न विचारले जाणार. बऱ्याच वेळ विचार केल्यानंतर त्याची नजर त्याच्या सायकलवर गेली आणि लगेच दुसऱ्या क्षणी सायकल विकल्यानंतरचे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले. पण दुसरा इलाजच त्याला दिसत नव्हता. ज्या सायकलसाठी त्याने घरात 2 दिवस जेवण सोडले होते आणि त्यानंतर रोज 2 रुपये स्कीममध्ये जमा करून त्याच्या आईने ही सायकल घेतली होती, ती सायकल आता कशी विकायची आणि हे नंतर घरात कळणारच आहे, तेव्हा काय परिस्थिती होईल इत्यादी विचार करतानाच पहिल्या वडिलांचा तो रागावलेला चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. आणि दुसरा विचार हाही आला
समजा आपण सायकल विकली आणि गेलो काकूकडे तिला आणायला, पण ती नाही आली तर? त्या सगळ्या विचारांनी त्याला भंडावून सोडले होते. तरी त्याने त्याचे मन घट्ट केले. काही झाले तरी आज रात्री निघायचे आणि काकूला घेऊनच परत या घरात पाऊल ठेवायचे, असा मनाशी त्याने निर्धार केला आणि गुपचूप कपाटातले कपडे कॉलेजच्या बॅगमध्ये भरू लागला. दुपारी तो सायकल घेऊन निघाला. आता सायकल विकत घेणाऱ्याने ओळख मागितली तर कसे करायचे? का विकत आहेस म्हणून विचारले तर काय उत्तर द्यायचे, असे प्रश्न त्याला सतावू लागले. एका मोठ्या सायकल दुकानात तो गेला. तिथल्या दुकान मालकास म्हणाला, मला ही सायकल विकायची आहे. दुकान मालकाने सायकलवरून एक नजर फिरवली. याच्याकडे पाहून म्हणाला, 300 रुपये येतील. हा लगेच ठीक आहे द्या म्हणाला. याची घाई बघून दुकान मालकाला थोडी शंकाच आली, पण त्यालाही हा फायद्यातला सौदा सोडून द्यायचा नव्हता. तेव्हा त्याने एका कागदावर याचे नाव पत्ता लिहून घेऊन त्यावर 1 रुपयाचे पावती तिकीट लावून याची सही घेतली. 300 रुपये हातात पडताच हा झपाझप पावले टाकत घराकडे निघाला. रात्रीचे 8 वाजले होते. स्वयंपाकघरात जाऊन आईस म्हणाला, आई डबा बांधून दे, मी अभ्यास केंद्रावर जात आहे. यायला उशीर होईल किंवा सकाळी येईन. आणि आई तिघांसाठी बांध, कारण आज हॉस्टेलवाल्या मित्रांचे डबे आले नाहीत. हे नेहमीचे असल्याने आईने एका पातळ फडक्यात 10-12 भाकऱ्या, सुकी डाळ, काळा तिखट, कांदे बांधून दिले. बस स्टँडवर पोचताच त्याने सगळीकडे एक नजर फिरवली. बस यायला अजून 2 तास होते. एका कोपऱ्यात जिथे कुणाची नजर जाणार नाही अशा ठिकाणी हा जाऊन बसला. खिशात पुन्हा एकदा हात घालून पैसे आहेत की नाहीत याची त्याने खात्री करून घेतली. 300 मधील 100 रुपये त्याने कॉलेजच्या बॅगमध्ये ठेवले. त्याच्या मनात एक विचार आला, मग जसे प्रत्येक क्षण काकूची आठवण येते तसे तिलाही माझी आठवण येत असेल ना? ती माझ्या सोबत परत येईल ना? उद्या सकाळी मी जेव्हा घरी परतणार नाही तेव्हा घरात एकच गोंधळ माजेल. शोधाशोध सुरू होईल, मित्रांकडे चौकशी सुरू होईल. असे अनेक प्रश्न त्याला पुढील पाऊल उचलण्यापासून रोखू पाहत होती. मात्र त्याचा निर्धार पक्का होता. मला पाहताच काकूच्या चेहऱ्यावर काय हावभाव असतील? ती तिच्या माहेरच्या लोकांना सांगेल, बघा माझा मुलगा मला न्यायला आला आहे. हे सर्व कल्पनाचित्र त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होते. भानावर येऊन स्टँडमधील मोठ्या घड्याळाकडे त्याने पाहिले. 11 वाजायला 10 मिनिटे अवकाश होता. इतक्यात विजयनगर असा बसच्या मागे उभा राहून ओरडत बसला फलाटवर लावायचा हातवारे करून ड्रायव्हरला मदत करणारा कंडक्टर त्याला दिसला. हा धावतच त्या बसच्या दिशेने निघाला. लांबचा प्रवास आणि रोजची एकच बस असल्याने विजयनगरला जाणाऱ्याची गर्दी होती. गर्दी पाहता याला काहीही करून सीट पकडावे लागणार होते. बस फलाटवर लागताच एकच झुंबड उडाली आता शिरण्याची. त्या गर्दीत सगळ्याला ढकलून हा कधी आत जाऊन खिडकीच्या सीटवर बसला हे त्यालाच कळले नाही. त्याने सुटकेचा श्वास सोडला. बस निघाली तशी एक थंड वाऱ्याची झुळूक त्याला स्पर्शून गेली. त्याला वाटले काकूनेच त्याला डोक्यावरून मायेने हात फिरवला. थोड्या वेळाने कंडक्टर जवळ आला. बोला तिकीट. रामदुर्ग. तो कंडक्टर म्हणाला. रामदुर्ग जवळ आले की सांगा. कंडक्टर होकारार्थी मान हलवत तिकीट म्हणत पुढे सरकला. थंड वाऱ्यामुळे त्याला बसमध्ये कधी झोप लागली हे कळले नाही. त्याला जाग आली तेव्हा बस धाब्यावर थांबली होती. सगळे प्रवासी चहा घेत होते. हाही उतरला. तोंडावर तिथे असलेल्या रांजणमधील पाणी मारून घेतले.
पाणी इतके थंड होते की क्षणात याची उरली सुरली झोपही उडून गेली. यानेही चहा घेतला. कंडक्टरजवळ जाऊन त्याला विचारले, अजून किती लांब आहे रामदुर्ग? कंडक्टर त्याच्या घड्याळाकडे पाहत म्हणाला, अजून 6 तास तरी लागतील. आता याला प्रत्येक क्षण एक युगासारखा वाटत होता. कारण काकूला पाहायची ओढ. इकडे घराकडे सकाळ झाली तरी मुलगा परत आला नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली. याच्या आईने त्याच्या लहान काकास अभ्यास केंद्रावर पाठविले. जेव्हा त्याच्या लहान काकाने घरात घेऊन सांगितले की हा काल रात्री अभ्यास केंद्रावर गेलाच नाही आणि 2 दिवसापासून कोणत्याही मित्राला तो दिसला नाही, तेव्हा एकच रडारड धावपळ सुरू झाली. हा न सांगता कुठे गेला, का गेला, कसा गेला, काहीच कुणाला कळायला मार्ग नव्हते. कुणीतरी याचा आईस म्हटले, तुमच्यामधल्या दीराकडे बघा जाऊन. नेहमी तिथे जायचा असायचा की जास्त? हे ऐकताच त्याच्या आईस थोडे हायसे वाटले. तिने लहान दीराला तिकडे पाठवले. तिथूनही बातमी आली की इकडेही तो काल सकाळपासून आला नाही. हे ऐकून त्याच्या आईला स्वतःवर आभाळ कोसळण्याचा भास झाला. तिच्या दोन्ही पायातले त्राणच गेले. ती तिथेच डोक्याला हात लावत मटकन खाली बसली आणि याची लहान बहीण आईच्या गळ्यात पडून रडू लागली. मित्रांनो, नेक्स्ट स्टोरी मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. जर माझी स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या स्टोरीला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. मी अशाच नवीन स्टोऱ्या तुमच्यासाठी घेऊन येईल. थँक्यू.